ताई, नमस्कार. दोस्तांनो, आपल्याला गाणी कविता ऐकायला गुणगुणायला आवडतात. गाण्यातले शब्द चाल यामुळे ना एक प्रकारे वातावरण निर्मिती होते. कधी शब्द अगदी सोपे तर कधी अलंकारिक शब्दांची गुंफण कवितेमध्ये असते. तीच कविता समजून घेताना किंवा एखाद्याला समजवताना आपण पर्यायी समानार्थी शब्दांचा वापर करतो. मात्र कवितेच्या मांडणीतले हे जे मूळ शब्द असतात ना, ते कवितेला साजेसे असतात. त्यामुळे एक लय निर्माण होत असते आणि त्यानुसार ताल, आणि अशा तालबद्ध कविता गाताना आपण आनंदित होतो. चला तर मग थोडा अभ्यास, थोडी मस्ती करत आपण आणखी आनंद मिळवूयात. आणि त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, आपण नेहमी म्हणतो की मुलांचा अभ्यास की नाही हा हसत खेळत गप्पा आणि गोष्टींच्या माध्यमातून व्हायला हवा. हो, अगदी सुरुवातीच्या काळात जर आपण हे अभ्यासाचं दडपण कमी केलं ना, तर मुलांना अभ्यासाची गोडी अधिक लागते. हो ना मधुलिका, म्हणूनच तर आपण मुलांना वेगवेगळ्या गाण्यांमध्ये, गोष्टींमध्ये रमवतो, जेणेकरून योग्य मार्गे त्यांच्यापर्यंत तो अभ्यास पोहोचू शकेल. हा, आणि ही माहिती ऐकताना सुद्धा ना त्यांना फारसं जड वाटत नाही आणि नवीन काहीतरी शिकल्याचा आनंद सुद्धा मिळतो. करेक्ट. म्हणूनच आज आपण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांबरोबर छान बालगीतांचा अभ्यास करणार आहोत. कारण त्यांना आपण अभ्यास दिलेला की तुम्हाला आवडणारं एखादं बालगीत घरच्यांना म्हणून दाखवा. आणि मुलांनी अगदी चोखरित्या आपली कामगिरी बजावलेली आहे आणि घरच्यांना छान असं बालगीत म्हणून दाखवलेलं आहे. अरे वा, चल मग आता आपण सुद्धा हे बालगीत ऐकूया. साहिल इंगोले या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो तालुका आणि जिल्हा नांदेड इथे राहतो. त्याच्या सोबतच त्याची आई कोमल इंगोले यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओ वाव, चला मग साहिल सोबत बोलूयात आणि एक छानसं बालगीत सुद्धा त्याच्याकडून ऐकूयात. नमस्कार कोमलताई. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? मी मस्त आहा मॅडम. आणि कसा सुरू आहे साहिलचा अभ्यास? आता खूपच छोटासा आहे तो अंगणवाडीमध्ये, पण काही कविता, काही गोष्टी वगैरे सांगतो का? हो मॅडम, सांगतो ना. आणि तुम्ही सुद्धा त्याला काही कविता, काही गाणी वगैरे म्हणून दाखवता का? हो ना मॅडम. अरे वा, तुम्ही कधी ऐकलाय का हा कार्यक्रम शाळेबाहेरची शाळा? हो, ऐकलाय ना मॅडम. कसा वाटला तुम्हाला हा कार्यक्रम? तुम्हाला या कार्यक्रमातलं काय काय आवडलं? खूप छान आहे मॅडम हा कार्यक्रम, शाळेबाहेरची शाळा. कार्यक्रमामध्ये खूप छान आपण जसं लेकराला शिकवतो मॅडम, तसं लेकरं अभ्यास करतात. जसं आपण गाणं हे म्हणायला लावलं तसं लेकरं गाणं हे म्हणतात. अरे वा वा वा, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला अगदी घरच्यासारखा वाटला हा कार्यक्रम, तुमच्या जवळचा वाटला, हे ऐकून खूप छान वाटलं. आम्हाला सांगा की तुम्हाला साहिलकडनं काय काय अपेक्षा आहेत? साहिलकडनं त्यानं खूप छोटा आहे मॅडम, पण खूप हुशार आहे, असा म्हणून दाखवतोय गाणी. अरे वा,
हो. मस्त. आणि साहिल मधली तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडते बरं? अभ्यास कर म्हणतं की अभ्यास करते. अरे वा, किती छान. एवढ्या लहान वयात पण तो तुमचं सगळं ऐकतो, हे ऐकून खूप छान वाटलं. आता मला अशा या हुशार आणि गुणी साहिलची गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे तो? आहे ना मॅडम. ठीक आहे. हॅलो मॅडम. हॅलो साहिल, कसा आहेस तू? बरा हो मॅडम. आणि आता काय करत होतास? खेळत होतो. अरे वा, तुला आवडतं खेळायला? हो. कुठले कुठले खेळ खेळतोस तू रोज मित्रांच्या बरोबर? चेंडू खेळतो, बेंडुकुड्या खेळतो, अजून लपाछपी खेळतो. अरे वा, तुला सगळ्यात जास्त कुठला खेळ आवडतो बरं? लपाछपी. आणि तुझ्या मित्रांची नावं काय काय आहेत ज्यांच्या सोबत तू हे सगळे खेळ खेळतोस? सिद्धांत, विराट, राजेश, आदित्य, शिवशंकर. मस्त. बरं, आम्हाला सांग, तुला अंगणवाडीमध्ये काही गाणी, काही कविता शिकवल्यात का बरं? हो. मग चल, आम्हाला एक तुझ्या आवडीचं बालगीत म्हणून दाखव बरं, जे तू घरच्यांसमोर म्हणून दाखवलं होतंस. चिव चिव चिमणे, काय रे चिमण्या, आ बघ आणलाय मोत्याचा दाना, बघू बघू बघू, आहा छान आहे पण ठेवायचा कुठे, यात काय मोठे बांधूया छोटे घर, चला झाडाच्या फांदीवर फांदूया छोटे घर. मी आणते कापूस, मी आणतो दोरा, मी आणते काड्या, मी आणतो गवत, आतमध्ये छान छान कापूस मऊ, कडेने गवत पसरून ठेवू, गवताच्या बाजूला काड्या लावू, सगळी करून दोऱ्याने शिव, आतमध्ये छान छान पिल्ले ठेवू. पिल्ले काय करतील? दाना खाते, पाणी पिती, ताऱ्याशी खेळतील. हा, खूप छान म्हणून दाखवली. बरं, मला सांग, तुला अजून एखादी कविता म्हणायला आवडेल का आमच्यासाठी? देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर, कडे त्याचे सुंदर ही झाडे, सुंदर ही पाखरे, सुंदर ही किती गोड बरे, गाणे गाती सुंदर वेलींची, सुंदर ही फुले, सुंदर अशी आम्ही मुले, देवा तुझी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान म्हणून दाखवलीस तू आम्हाला कविता. तुझा आवाज पण किती छान गोड आहे. तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे बरं साहिलचं? कलेक्टर. अरे बापरे, तुला असं काय वाटलं बरं की आपण कलेक्टरच व्हायला हवं? कलेक्टर झाल्यानं आपण खूप पैसा कमवतो, खूप मोठं होतो. बरोबर आहे तुझं एकदम. पण त्यासाठी भरपूर अभ्यास सुद्धा करायला लागतो, माहितीये ना तुला? हो मॅडम. आणि मग तुझी तयारी आहे का असं भरपूर अभ्यास करायची? हो मॅडम. शाबास, तुझं हे उत्तर ऐकून आम्हाला खूप छान वाटलं आणि तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स पण आहे. हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास असाच ठेव कायम. आणि नक्की छान अभ्यास करशील ना तू साहिल? हो मॅडम. व्हेरी गुड. साहिल, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असंच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय. बाय. रेश्मा, बघ, मुलांना हळूहळू की नाही बालगीत यायला लागतं, कविता यायला लागतात, मुलं गोष्टी सुद्धा सांगायला लागतात. आणि त्यातही गंमत म्हणजे मुलांना गाणं, गोष्ट यातला फरक कळलेला आहे. हो, तर आता गंमत बघायची झाली ना, तर मुलं गोष्ट सांगताना त्यांना एखादा शब्द जर आठवत नसला तर ते त्या अर्थाचा शब्द शोधून काढतात आणि आपल्याला ती गोष्ट पूर्णपणे नीट सांगतात. एकूणच मधुलिका, जेव्हा आपली शब्द ओळख होते त्यानंतर आपण हळूहळू वळतो ते समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द ओळखण्याकडे. अगदी बरोबर. आणि असाच काहीचा अभ्यास आज आपल्याला 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांबरोबर करायचा आहे. कारण त्यांना आपण सांगितलंय की तुम्हाला माहित असलेले 5 समानार्थी शब्द घरच्यांना सांगा. मुलांनी घरच्यांना तर सांगितलेच आहेत, पण आपल्याला सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून 5 समानार्थी शब्द पाठवलेले आहेत. अरे वा, चल मग आज आपण हा अभ्यास करूया. पार्श कुरुंदवाडे या विद्या मंदिर शिवणवाडा इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत, जो जिल्हा कोल्हापूर इथे राहतो, त्याच्यासोबतच त्याची आई योगिता कुरुंदवाडे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण पार्श सोबत.
योगिता ताई नमस्कार. हा नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? मस्त आहे. आणि कसा सुरू आहे पार्श्वचा अभ्यास? चांगला आहे की. वा वा वा. मग त्याचा घरी कोणी अभ्यास घेतं की तो स्वतः करतो? तो स्वतः करतोय, मी घेते. ओके. मग योगिता ताई जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास घेता तेव्हा कोणत्या विषयाचा अभ्यास घ्यायला तुम्हाला जास्त आवडतं बरं? इंग्लिश, गणित. ओके. आणि आपल्या पार्श्वमधला एखादा असा गुण सांगा जो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतो? त्याला गणित सोडवायला खूप आवडते, त्यात इंग्लिश वाचायला आवडते. अच्छा. मग त्याचे पाढे पण पाठ असतील ना? हो आहेत की. ओके. मग आहे का पार्श्व आपल्या सोबत? आम्हाला त्याच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हॅलो पार्श्व. हॅलो टीचर. कसा आहेस तू? मस्त आहे. आणि तुझा अभ्यासही छान चालू आहे असं कळलं. मग तुला आता अभ्यास जास्त करायला आवडतो की मस्ती करायला आवडते? आवडते. दोन्ही करायला आवडते? हा. शाबास. ओके. तुझा आवडता विषय कोणता आहे? इंग्लिश आणि गणित. बरं. पण आज आम्ही अभ्यास दिलाय मराठीचा, मग तू केलायस का? केलंय. गुड बॉय. मग आम्हाला सांग की तुला असे 5 समानार्थी शब्द कोणते माहिती आहेत बरं? सांगतो. अभिनेता, नट, अपराधा, गुन्हा, उदरपोट, गौरव, सत्कार, ऊर्जा, शक्ती. बरोबर. आई म्हणजे माता, जननी, माय, मातोश्री, जन्मदात्री. बरोबर. व्हेरी गुड. आम्हाला सांग असे शब्द शोधण्यासाठी तू कोणाकोणाची मदत घेतलीस? आमच्या पुस्तकात आहे. अच्छा. व्हेरी गुड. आम्हाला सांग पार्श्व की तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? पोलीस. अरे वा. खूप छान. मग त्यासाठी तुला खूप मेहनत करायला लागेल, छान अभ्यासही करायला लागेल. आहे ना तयारी? आहे. गुड बॉय. ओके. तू सांगितलंस की तुला गणित हा विषय सुद्धा आवडतो. मग पाढे कितीपर्यंत पाठ आहेत तुझे? 25. मग आम्हाला 24चा पाढा म्हणून दाखव पाहू. 24 × 24, 24 × 48, 24 × 72, 24 × 96, 24 × 28, 24 × 144, 24 × 168, 24 × 192, 24 × 208, 24 × 240. शाबास. तू तर एकदम एक्सप्रेस निघालास. एवढ्या पटापट म्हटलं सगळे. व्हेरी गुड. पार्श्व, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. बाय बाय. बाय. रेश्मा, समानार्थी शब्द असू देत किंवा विरुद्धार्थी शब्द असू देत, मुळात शब्दांचा अर्थ काय आहे, तो कशासाठी वापरायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्यासाठी टायमिंग सुद्धा पाहिजे. म्हणजे योग्य वेळी योग्य वाक्यांमध्ये योग्य ते शब्द आपल्याला बसवता आले पाहिजेत. हो ना. आणि नाटकाच्या भाषेत सांगायचं झालं तर योग्य त्या वेळेला टाळी सुद्धा घेता यायला हवी. करेक्ट. आता तर मुलांनी टाळ्या वाजवायला पण सुरुवात केलेली आहे, कारण त्यांना कळलंय की आता गोष्टीची वेळ झालेली आहे. आता त्यांना एक ब्रेक मिळणार आहे आणि गोष्ट सुद्धा ऐकायला मिळणार आहे. कौन चलाता है चालक रहित कार? लेखन विद्या प्रधान. हिंदी अनुवाद सुमन बाजपेयी. कहानी सुनने का समय. सुवी भागकर अपनी दादी की बाहों में झूल गई. गर्मियों की रात थी और बादल रहित आकाश में तारे टिमटिमा रहे थे. इस बार गर्मियों में पार्टी सुवी के घर आई थी. क्या रामायण में से ही कहानी सुनाऊं? पार्टी यानी उसकी दादी ने पूछा. हाँ, सुवी बोली. पार्टी उसे युद्ध के बारे में बता चुकी थी, जिसमें राम ने लंका के राजा रावण को हरा दिया था. पार्टी ने युद्ध समाप्ति के बाद क्या हुआ उसके आगे की कहानी सुनानी शुरू की. रावण के मारे जाने के बाद राम को लंका से बहुत दूर स्थित अपने राज्य अयोध्या लौटना था. तब लंका के नए राजा विभीषण ने उन्हें जादुई रथ दिया. उसे पुष्पक विमान कहा जाता था और वह खुद उड़ सकता था. विमान को कैसे पता चलता था कि कहाँ जाना है? सुवी ने पूछा. यात्री को सिर्फ उसे आदेश देना होता था, पार्टी ने कहा. फिर तो ये बिना चालक की कार जैसा हुआ. पार्टी की आंखें आश्चर्य से फैल गई. वो बोली, बिना ड्राइवर की कार, ये अद्भुत चीज क्या है? ऐसी कारें जो अपने आप चल सके. सुवी चहकते हुए बोली. मैं नहीं मानती. ऐसा कैसे हो सकता है? पार्टी बोली. एक कार अपने आप कैसे चल सकती है? जादू से. ये कोई जादू नहीं है पार्टी, विज्ञान है. सुवी ने कहा. ठीक है,
फिर मुझे बताओ कि ये चालक रहित कार चलती कैसे है? पाटी ने पूछा। सुवी को इसके बारे में पूरी तरह से ज्ञात नहीं था। जानकारी हासिल करने के लिए सुवी और पाटी ने कंप्यूटर खोला। जब वे इंटरनेट को कंप्यूटर से जोड़ने की कोशिश कर रही थी, तो सुवी ने पूछा, पाटी, क्या आप कार चलाती हैं? काफी साल पहले मैं स्कूटर चलाया करती थी, पाटी ने जवाब दिया, पर अब तो मुझे सड़क पर चलने में भी डर लगता है। मुझे यही भय सताता रहता है कि कहीं किसी से टकरा न जाऊं या मुझे चोट न लग जाए। सुवी और पाटी दोनों की निगाहें कंप्यूटर स्क्रीन पर गड़ी थी। एक वेबसाइट पर लिखा था कि चालक रहित कारों को स्वयं चालित कारें भी कहा जाता है और प्रत्येक कार में इसी कंप्यूटर की तरह एक कंप्यूटर भी होता है। मॉनिटर को थपथपाते हुए सुवी बोली, और कैमरे और सेंसर भी। कंप्यूटर उनका इस्तेमाल उन रास्तों का चित्र बनाने के लिए करता है जहां से कार गुजर रही होती है। ये चित्र, सुवी आगे बोली, कार को बताता है कि अन्य वस्तुएं उससे कितनी दूर हैं, जैसे कि पेड़ या सड़क की बीचों बीच आने वाला कोई व्यवधान। इस तरह से कार उनसे टकराने से बच जाती है। उन्हें पता चला कि ये सेंसर कार को ये भी बताते हैं कि कैसे और कहां उसे पार्क किया जाए। पर कार को कैसे पता चलेगा कि वो कहां है और उसे कहां जाना है? पाटी के स्वर में हैरानी थी। कार के कंप्यूटर में नक्शे बने होते हैं जो बताते हैं कि वो उस समय कहां है। जब हम उसे एक स्थान का पता देते हैं तो ये सुझाते हैं कि हमें वहां तक कैसे पहुंचना है, सुवी ने समझाया। तभी अप्पा कमरे में आए। वो बहुत थके हुए लग रहे थे। क्या बात है? पाटी ने पूछा। ये ट्रैफिक भी किसी मुसीबत से कम नहीं, अप्पा बुड़बुड़ाए। हर किसी को जाने की जल्दी है, कोई भी नियमों का पालन नहीं करता है। अगर हर कोई चालक रहित कार में बैठा होता तो ऐसी दिक्कत का सामना नहीं करना पड़ता, सुवी बोली। पाटी उसे अचरज से देखने लगी। कार का कंप्यूटर बनाने वाले इंजीनियरों ने उसके अंदर ट्रैफिक के सारे नियम डाल दिए हैं। इसलिए जब कंप्यूटर कोई निर्णय लेता है तो वो जांचता है कि वो नियमों के अनुसार है कि नहीं। चलो, तुम्हारी ये बात मान भी ली जाए, लेकिन सोचो, हरी बत्ती होने पर कार चलने लगे और तभी कोई अचानक सड़क पार करे तो क्या कार उससे टकराएगी नहीं? अगर कोई व्यक्ति कार चला रहा हो तो वो उसे रोक सकता है, पाटी ने कहा। मुझे आज ऐसा ही करना पड़ा, अप्पा ने कहा। जब सड़क पार करने वाली बत्ती लाल थी तो एक आदमी अपने फोन को देखता हुआ मजे से निकलने लगा। समय रहते मैंने कार रोक दी। हे भगवान, पाटी ने कहा। उनके चेहरे पर चिंता की लकीरें छा गई थी। स्वयं चलित कार का पहला नियम है, स्क्रीन पर से पढ़ते हुए सुवी बोली, किसी चीज या किसी व्यक्ति को टक्कर न मारना। इसलिए ट्रैफिक नियम के अनुसार कार को चलने के निर्देश मिलने पर अगर उसके सामने कुछ आ जाता है तो कार के सेंसर उसे रोक देते हैं। तुम्हारा कहना है कि कंप्यूटर इस बात को समझता है कि किसी चीज को टक्कर न मारना कहीं ज्यादा महत्वपूर्ण है, पाटी ने पूछा। हाँ, ऐसा ही है, सुवी ने जवाब दिया। पर क्या ड्राइवर की अपेक्षा कंप्यूटर ज्यादा फुर्ती से कार को रोक सकता है? बिल्कुल पाटी, सुवी ने कहा। कंप्यूटर मनुष्य की तुलना में कहीं अधिक तेजी से निर्णय ले सकता है और ये न तो कभी थकता है और न ही इसे नींद आती है। और मुझे यकीन है कि कंप्यूटर द्वारा नियंत्रित कारें दूसरों से आगे निकल जाने के लिए कभी भी नियम तोड़ने की कोशिश नहीं करती हैं, जैसे कि कई ड्राइवर करते हैं, अप्पा ने कहा। क्या तुम्हें पता है कि 90% कार दुर्घटनाएं ड्राइवर की गलती से होती है। जब कार अपने आप चल रही हो तो मैं अपना काम या सीट पीछे कर मजे से आराम कर सकता हूँ। अप्पा के स्वर में प्रसन्नता झलक रही थी। सुरक्षित सड़कें और बहुत कम दुर्घटनाएं, यानी चिंता भी कम। अप्पा की ओर स्नेह से देखते हुए पाटी बोली,
मुझे नहीं पता कि पुष्पक विमान के बारे में हमारी कहानियां सच है या कल्पना, पर विज्ञान सच में जादुई है। क्या आपको पता है चालक रहित कार के बारे में महान चित्रकार, मूर्तिकार और अन्वेषक लियोनार्डो दा विंची के समय में जानकारी मिलती है। 15वीं शताब्दी में उन्होंने एक कार का खाका बनाया था जो खुद चल सकती थी। 1925 में न्यूयॉर्क शहर में एक कार को रेडियो सिग्नलों यानी संकेत द्वारा उसके ठीक पीछे चल रही कार से ट्रैफिक निर्देश दिए गए। स्वयं चालक कारों को अभी भी कंप्यूटर या कार कंपनियों द्वारा जांचा परखा जाता है। कुछ ऐसी गाड़ियां पश्चिमी देशों की सड़कों पर चलती हुई देखी जा सकती हैं, पर यह सुनिश्चित करने के लिए कि किसी तरह की कोई दुर्घटना न हो, चालक की सीट पर एक व्यक्ति बैठा होता है। भारत में चालक रहित कारों के ऐसे ही परीक्षण पर काम हो रहा है। हमारे देश की सड़कों व ट्रैफिक को देखते हुए ये काम किसी चुनौती से कम नहीं है। दुनिया में प्रतिवर्ष 1 करोड़ से अधिक लोगों की कार दुर्घटना में मृत्यु हो जाती है। कल्पना करें, चालक रहित कारें कितने लोगों की जिंदगी बचा सकती हैं? अपने नक्शों व सेंसर की वजह से चालक रहित कारें अंधेरे में भी देख व चल सकती हैं। अभी मौजूद कारों में स्वचालित ब्रेक प्रणाली, अपने मार्ग पर चलने और परिभ्रमण नियंत्रण जैसी विशेषताएं हैं। मधुलिका, आपण गोष्ट ऐकतो तेव्हा ती टप्प्याटप्प्याने पुढे जाते आणि एकदा का कळलं ना की बोध नेमका ह्यातनं काय घ्यायचं आहे की मुलांना एकदम हुश्य वाटतं. करेक्ट. म्हणजे गोष्टीचा शेवटचा टप्पा असतो तो म्हणजे बोध. हा बोध घेण्यासाठी आपल्याला पूर्ण गोष्ट ऐकायला लागते आणि तसंच पायऱ्या पायऱ्यांनी आपल्याला जावं लागतं ते गणिताच्या प्रत्येक समीकरणाकडे. हो ना, आणि हे समीकरण सोडवताना गणिताचं उत्तर बरोबर येतंय का नाही हे एकदा कळायला लागलं ना की अर्थातच याची उकल आपोआप होते. समीकरण सोडवताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याशिवाय गणिताचा अभ्यास कसा पूर्ण होईल ना. अगदी बरोबर. म्हणूनच 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण आज अभ्यास दिलाय की समीकरण सोडवताना कोणत्या गोष्टींची माहिती असायला हवी हे आम्हाला सांगा. मुलांनी अभ्यास केलेला आहे आणि आपल्याला उत्तरं सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेले आहेत. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आपण हा समीकरणांसंदर्भातला अभ्यास आता करूयात का? नक्कीच करूयात. मुलांनो, समीकरणे सोडवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घेणे जरुरीचे असते. 1. समीकरणात दिलेल्या चलासाठी जी किंमत ठेवल्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात ती किंमत म्हणजे त्या समीकरणाची उकल असते. 2. समीकरण सोडवणे म्हणजे त्याची उकल शोधणे होय. 3. समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण सत्य असते. या गुणधर्माचा वापर करून आपण नवीन सोपी समीकरणे तयार करून दिलेले समीकरण सोडवतो. समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर करण्याच्या क्रिया: 1. दोन्ही बाजू समान संख्या मिळवणे. 2. दोन्ही बाजूतून समान संख्या वजा करणे. 3. दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे. 4. दोन्ही बाजूंना समान संख्येने भागणे. मुलांनो, याच गुणधर्मांचा वापर करून आपण काही उदाहरणे सोडवूया. उदाहरण 1. x अधिक 4 बरोबर 9. या समीकरणात आपल्याला x या चलाची किंमत काढायची. म्हणून x अधिक 4 वजा 4 बरोबर 9 वजा 4. समीकरणात बेरजेचे चिन्ह आहे म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूंमधून 4 वजा करावे लागतील. म्हणून x बरोबर 5. कारण आपल्याला माहित आहे की समीकरणात बेरीज असेल तर वजा, वजा असेल तर बेरीज व गुणाकार असेल तर भागाकार आणि भागाकार असेल तर गुणाकार ही क्रिया करावी लागते. म्हणून दिलेल्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंमधून वजा 4 करून घेतले. उदाहरण 2. x वजा 2 बरोबर 7 बरोबर x वजा 2 अधिक 2 बरोबर 7 अधिक 2. उदाहरणात वजाबाकी आहे म्हणून दोन्ही बाजूत अधिक 2 मिळवू. म्हणून x बरोबर 9. उदाहरण 3. x छेद 3 बरोबर 4. हे समीकरण भागाकार क्रियेचे आहे म्हणून इथे आपण समान संख्येने गुणायचे आहे. x छेद 3 गुणिले 3 बरोबर 4 गुणिले 3. दोन्ही बाजूंना 3 ने गुणूया म्हणून x बरोबर 12. उदाहरण 4. 4x बरोबर 24. या समीकरणात दोन्ही बाजूला समान संख्येने भागायचे आहे म्हणून 4x छेद 4 बरोबर 24 छेद 4. दोन्ही बाजूंना 4 ने भागू म्हणून x बरोबर 6. अशा प्रकारे आपण समीकरणाची उकल शोधू शकतो.
आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये रायगड जिल्ह्याच्या जिजाऊ गटाच्या सहभागी होत आहेत रेश्मा केणी, सुनीता म्हात्रे आणि सविता केणी. नमस्कार रेश्मा ताई, सुनीता ताई आणि सविता ताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? आणि कसा सुरू आहे मुलांचा अभ्यास? चांगले आहे. घरी अभ्यास कोण कोण घेतं बरं मुलांचा? आम्ही सगळ्याच जणी घेतो एकत्र. अरे वा, मस्त. मला सांगा तुमच्या गटाचं तुम्ही नाव काय ठेवलंय? राजमाता जिजाऊ. का बरं हेच नाव ठेवावं असं तुम्हाला का वाटलं? कारण जिजामाता शिवाजीची आई आणि तिने शिवाजीला आणि संभाजीला जसं घडवलं तसं आम्ही आमच्या मुलांना घडवायचं आम्हाला इच्छा आहे. अरे वा, किती छान विचार आहे तुमच्या सगळ्या जणींचा. ऐकून खूप मस्त वाटलं. आता रेश्माताई तुम्ही आम्हाला सांगा की आतापर्यंत तुम्हाला किती आयडिया व्हिडिओज मिळालेले आहेत बरं? आम्हाला 20 व्हिडिओ मिळाले. आणि ह्याच्यापैकी कितीचे प्रयोग तुमचे करून झालेले आहेत? आम्ही आतापर्यंत 17-18 तरी केलेत. आता मला सांगा की ह्यातला अगदी पहिला प्रयोग तुमच्या गटामध्ये तुम्ही कुठला केला होता? आम्ही तो ग्लास भरण्याचा होता ना, पाण्याचं 15वी व्हिडिओ केली होती. बरं, काय काय केलं होतं या व्हिडिओमध्ये? तुम्ही काय काय बघून केलं त्याच्यातलं? पाण्याचा ग्लास भरणे होता ना, 3 ग्लास रिकामी ठेवली आणि 1 ग्लास पाण्याचा भरलेला ठेवला आणि तो एक एक करत ओतत जाऊन परत भरलेला ग्लास होता त्याच जागी आणून ठेवला. आणि मग मुलांनी पण केला का हा प्रयोग? हो, मुलांनी पण केला. मग मुलांना मजा आली की त्यांच्याकडनं थोडं पाणी सांडलं पण? पाणी सांडलं, पण त्यांना खेळ म्हणून मजाच येते ना करायला. हो बरोबर, पण काहीतरी नवीन शिकायला मिळतं असं वाटतं का मुलांना? हो. मस्त. ह्याच्यानंतर तुम्ही कुठला प्रयोग केला होता तुमच्या गटात? विमान उडवणे. अरे वा, कोणी कोणी विमान बनवलं बरं तुमच्या गटामध्ये छानपैकी? आम्ही 5 जणीच आहोत, त्याच्यामुळे आम्हाला येतं थोडं थोडं करतो आम्ही. आणि सगळ्यात उंच विमान कोणाचं उडालं होतं? सुनीता संतोष म्हात्रे. अरे वा, आणि मग सगळ्यांना मजा वाटली का हे सगळं विमान वगैरे मुलांसोबत खेळताना? मस्त. आता सुनीता ताई तुम्ही आम्हाला सांगा की असा कुठला प्रयोग होता जो करताना मुलांना थोडंसं कठीण वाटतंय असं तुम्हाला वाटलं? ते खेळ खेळायचे ते गोलात ते थोडं करताना त्यांना कठीण होतं. चित्र काढून ते वाचन करायचे ते थोडे त्यांना कळले नाही. बरं, मग चित्र वाचून त्याच्यामध्ये काय आहे हे सांगायचं होतं बरोबर? हो. पण आता तुम्ही तीच प्रॅक्टिस मुलांकडनं अजून पुन्हा पुन्हा करून घेताय का जेणेकरून मुलांना ते सोपं जाईल? हो, करून घेतो. अरे वा, मस्त. त्यानंतर कुठला प्रयोग केला होता तुम्ही तुमच्या गटामध्ये? पेपर कप डोक्यावर ठेवून चालणे. आणि मग चालता आलं का व्यवस्थित? हो. कोणाकोणाचे कप पडले बरं डोक्यावरून? सविता वैभव केणी. अच्छा, आणि कोण एकदम परफेक्ट चाललं बरं? अश्विनी. मस्त. आता सविता ताई तुम्ही आम्हाला सांगा, काही अंकांवरनं मुलांकडनं अभ्यास करून घ्यायचा होता मुळात खेळाच्या माध्यमातून, तर त्या संदर्भातला काही वर्कशीट होत्या मुलांकडनं करून घेतल्या का? हो, घेतल्या. कुठल्या कुठल्या होत्या बरं अंकांवरच्या वर्कशीट? मागचा पुढचा अंक. हा बरोबर. अजून? ओळखून जोड्या लावणे. हा, ओळखून जोड्या लावणे. आणि दुसरं चित्र मोजून अंकाला गोल करणे. बरोबर. काही अक्षरांवरनं आणि शब्दांवरनं सुद्धा खेळ घ्यायचे होते मुलांचे. घेतले का तुमच्या गटात तुम्ही? हो, घेतले आम्ही. काय काय प्रश्न विचारले तुम्ही मुलांना? लहान मोठा आकार ओळखणे. अजून? सुसंगत जोड्या लावणे. काही चित्र सुद्धा काढायची होती. कोणती कोणती चित्र काढली तुमच्या गटातल्या मुलांनी? ते त्यांना नाही जमलं. ते मुलांना नाही जमले. चित्रकलेचा अभ्यास मुलांना नाही जमला, पण तुम्हाला असं वाटलं का की आता अजून हा नीटपणे मुलांकडनं करून घ्यायला हवा? काय होतं बरं ते चित्र? फुलांची सजावट रांगोळी. अच्छा, मग तुम्ही मुलांना काही त्यातले छोट्या आणि सोप्या पद्धती शिकवायचा प्रयत्न केला का आता? हो, केला. मग आता मुलांना येतंय का थोडंफार तरी? हो, थोडंफार येते. अरे वा, मस्त. कुत्रा चावला तर काय प्रथमोपचार करायला हवे हे तुम्ही सगळ्यांनी जाणून घेतलं का? पाण्याने अगोदर धुवून काढायचं जिथे कुत्रा चावला असेल तिथे. आणि मग त्यानंतर? आणि तो विष वर जाऊ नये म्हणून पुढे वर पाय घट्ट बांधायचा. बरोबर. हात कशा प्रकारे स्वच्छ धुवायला हवेत हे तुम्ही मुलांना समजावून सांगितलं का आयडिया व्हिडिओच्या माध्यमातून? हो. ह्या सगळ्या आयडिया व्हिडिओचे प्रयोग करून बघत असताना मुलांमध्ये काही बदल होतोय असं वाटतंय का तुम्हाला? हो, पहिल्यापेक्षा ती म्हणजे वागतात, सांगितलेलं ऐकतात. अरे वा, मस्त. हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही सांगतात ते मुलं सगळं ऐकतायत. हो. मग अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओज अजून यायला हवे असं वाटतं का तुम्हाला? हो. खूपच छान. रेश्माताई, सुनीताताई आणि सविताताई तुम्ही तुमच्या गटामध्ये खूप छान प्रकारे आयडिया व्हिडिओचे प्रयोग करून बघत आहात आणि मुलांमध्ये प्रगती होती हे ऐकून खूप छान वाटलं. आज तुमच्या सगळ्या जणांशी गप्पा मारून खरंच खूप मजा आली.
तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. युअर वेलकम. बाय बाय. बाय बाय. सो फ्रेंड्स, आपण कोणतेही काम करताना, कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना टप्प्याटप्प्याने करत असतो. म्हणजेच काय तर पायरी पायरीने पुढे जातो. काही समजलं नाही तर एका टप्प्यावर थांबतो, तो समजून घेतो आणि मगच पुढल्या टप्प्याकडे जातो. गणिताचं सुद्धा असंच आहे बघा. पायरी पायरीने आपण समीकरण सोडवतो. थेट उत्तर येत असलं तरी तेवढंच न मांडता आपण समीकरण योग्यरित्या सोडवून दाखवतो. यावरून आपल्याला गणित हा विषय कितपत समजलाय याचा अंदाज घेता येतो. आपण या शाळेत थोडा अभ्यास, थोडी मस्ती सुद्धा अशीच करतो. म्हणूनच तर या शाळेची ओढ वाढताना दिसते. याच जाणीवेने आता आपण भेटूयात पुढल्या भागात. टेक केअर. बाय बाय. बाय बाय.